नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनकटच्या अनकट संवाद ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण अशा व्यक्तीबरोबर संवाद साधणार आहोत ज्यांच्या नावावरती एक नाही दोन नाही तर तब्बल 3 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आहेत आणि त्यांनी हे वर्ल्ड रेकॉर्ड फक्त मेकअपच्या माध्यमातून केले। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका मेकअपच्या माध्यमातून आपण 3 वर्ल्ड रेकॉर्ड कशा पद्धतीने करू शकतो। तर ह्या तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आणि हे वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केलेत ह्याची उत्तर देण्यासाठी पाहूयात ही चित्रफित। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड फेशियल 2015, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ब्राइडल मेकअप 2020, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड हेअरकट व स्टाईल मॅरेथॉन 2021, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड हेअरकट व स्टाईल 2021, नॅशनल अवॉर्ड लेडीज प्रोग्रेसिव्ह कट रौप्य पदक दिल्ली 2017, नॅशनल अवॉर्ड लेडीज प्रोग्रेसिव्ह कट रौप्य पदक दिल्ली 2018 अशा विविध यशाला आपल्या मेकअप कलेच्या माध्यमातून गवसणी घातली ती रीना देवरुखकर यांनी। कोकणातील दापोलीसारख्या एका छोट्या तालुक्यातील असून सुद्धा त्यांनी जागतिक पातळीवर जाऊन मेकअप सलून आणि स्पा बाबत शिक्षण घेतले आणि आज त्या आपल्या रीना अकॅडमीच्या माध्यमातून नवनवीन तरुणींना या क्षेत्राचे शिक्षण देत आहेत। त्यांनी एवढे नॅशनल इंटरनॅशनल रेकॉर्ड्स कसे केले आणि हे यश कसं मिळवलं ते आपण जाणून घेऊयात। मॅडम, तुमचं मनपूर्वक न्यूज अनकटच्या अनकट संवादमध्ये मी स्वागत करतो। जसं इंट्रोडक्शनला मी उल्लेख केला की तुम्ही तब्बल 3 वेळा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे। हा वर्ल्ड रेकॉर्ड नक्की काय होता आणि ह्या ब्युटी पार्लरच्या माध्यमातून असा वर्ल्ड रेकॉर्ड करता येतो का, काय सांगाल? नक्कीच मला हे सांगायला आवडेल। वर्ल्ड रेकॉर्ड म्हणाल तर प्रत्येकाला मनात एक शंका म्हणजे जेव्हा इथे निर्माण झाला तेव्हा आली की वर्ल्ड रेकॉर्ड इकडे असू शकतो, या क्षेत्रामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड होतो। तर हो, वर्ल्ड रेकॉर्ड या ब्युटी अँड वेलनेस सेक्टरमध्ये होतो। त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉपिक्स असतात रेकॉर्डसाठी। फेशियल्स आहेत, हेअर कट अँड स्टाईल आहे, त्यानंतर मेकअप आहेत। तर मी ह्या तिन्हीमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड कंप्लीट केला। त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात की तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करतो याच्यामध्ये। वर्ल्ड रेकॉर्डला एक विशिष्ट अशी नियमावली असते। तर रेकॉर्ड म्हटलं की आपण सगळेच जाणून आहोत की सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्याच्याशी रिलेटेड टायमिंग, की तुम्ही कमीत कमी वेळामध्ये हा रेकॉर्ड कसा अचीव करता। तर ह्या वर्ल्ड रेकॉर्डची हीच खासियत होती की लेस टाईममध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी अचीव करू शकता। तर ट्रॅडिशनल ब्रायडल मेकअप हा रेकॉर्ड माझा 35 मिनिटांमध्ये कंप्लीट झाला। नियमावलीमध्ये तो कोरोनाचा पिरियड होता, तो ऑफकोर्स पॅन्डेमिक रिलेटेड सगळे रूल्स होते की तुम्ही डबल डिपिंग करू शकत नाही, म्हणजे एखादा ब्रशचा जर वापर करायचा आहे तो तुम्ही पुन्हा वारंवार त्या प्रोडक्टमध्ये मिक्स करून अप्लाय करू शकत नाही। त्याचबरोबरीने मास्क, ग्लोव्ज ह्या सगळ्या सेफ्टी प्रिकॉशन्स होत्या, हायजीनकडे जास्त लक्ष देण्यात आलं होतं। सो अशा प्रकारचा ट्रॅडिशनल ब्रायडल मेकअपचा रेकॉर्ड कंप्लीट झाला। आणि दुसरा होता तो हेअरकट अँड स्टाईल। हेअरकट अँड स्टाईलमध्ये शॉर्ट आणि लाँग हेअरकट असे सब्जेक्ट होते। तर त्याच्यामध्ये मी चूज केला होता शॉर्ट हेअरकट। जनरली आपण जेव्हा क्लाइंट करतो त्यावेळेला असं असतं की क्लायंटच्या रिक्वायरमेंट असतात आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करून दाखवायचं असतं। रेकॉर्डच्या निमित्ताने म्हणू किंवा कॉम्पिटिशन्सच्या निमित्ताने म्हणू, एक संधी असते की तुम्ही कुठे आहात, तुम्हाला काय करता येतं, तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात ते लोकांपर्यंत पोहोचवता येतं। तर ह्या रेकॉर्डमधनं ते साध्य झालं। नक्कीच। आणि पहिला रेकॉर्ड जेव्हा तुम्ही केलात, तुम्ही 3 वेळा रेकॉर्ड केलेला आहे, पहिला रेकॉर्ड जेव्हा केलात त्यावेळेला मनामध्ये काय भावना होत्या, कशापर्यंत तो अनुभव होता, एक्सपिरियन्स होता? खरं सांगायचं तर एक प्रत्येकाचं स्वप्न असतं, तसं एक माझं मोठं स्वप्न होतं म्हणू आपण याला, की रेकॉर्ड करायचा आहे। तर पहिल्यांदा जेव्हा कळलं की रेकॉर्ड होणार आहेत, तर फेशियल संदर्भातला माझा पहिला रेकॉर्ड झाला। तर त्यावेळेला भीती तर होती, कारण एवढ्या वर्षांचं म्हणजे 20 वर्षांचं करिअर आत्ता चालू आहे आपलं। तर हे सगळं करिअर तुम्ही घेऊन जेव्हा एखाद्या कॉम्पिटिशनसाठी रेकॉर्डसाठी उतरता तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो। तर ती भीती पण तो अनुभवसुद्धा घ्यायचा होता, कारण त्याच्यामधनं तुम्ही खूप तावून सलाखून निघता आणि खूप साऱ्या गोष्टी नव्याने पुन्हा शिकता की हे क्षेत्रच असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला वारंवार शिकतच राहायला पाहिजे, नाही तर काळानुरूप तुम्ही चालू नाही शकत। बरोबर, असं। नक्कीच। आणि तुम्ही संपूर्ण हे 3 वर्ल्ड रेकॉर्ड केलेले आहेत, परंतु तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात की तुम्ही 20 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये आहात। पण 20 वर्षाच्या आधी पहिलं वर्ष आपण म्हणू, कशी सुरुवात झाली, आपण ह्या अकादमीची किंवा ह्या क्षेत्रामध्ये आपण उतरावं ह्या विचार कसा मनामध्ये आला? त्याच्यासाठी एक छोटासा इन्सिडन्स घडला होता।
लहानपणी हेअर कटिंगसाठी गेले होतो एका ठिकाणी. तर आल्यानंतर असं जाणवलं की बघताना तो हेअरकट थोडासा वर खाली आहे फ्रंटला. सहज म्हणून सीझर हातात आली की ते सारखं करूया, वाईट दिसत होतं म्हणून. आणि त्याच्यानंतर 10वी-12वी नंतर प्रत्येकाच्या घरात जसं असतं त्याचप्रमाणे आमच्याकडे झालं की आता पुढे काय करायचं आहे. तर मी वेकेशनमध्ये ठरवलं की एक छोटासा तरी शॉर्ट कोर्स तरी ह्याच्यामधला करावा. त्या शॉर्ट कोर्सच्या निमित्ताने असं झालं की नाही, ती सीझर खूप भावली, नाही आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो. म्हणून मग पुढे याचं व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात आलं. तर अशी ह्याची छोटीशी सुरुवात झाली. 2004ला एका छोट्याशा सेटअपमध्ये आम्ही सुरुवात केली की ज्या वेळेला ज्या बेसिक कॉमन म्हणू आपण त्याच ट्रीटमेंट करत होतो. जसं फेशियल आहे, ब्लीच आहे, वॅक्स आहे, आयब्रोज आहेत, अशा फार मोठ्या स्वरूपाच्या करत नव्हतो. पण ग्राहकांकडनं मिळालेला उदंड प्रतिसाद, त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, ह्या सगळ्यामुळे पुढे वेगवेगळे प्रशिक्षण घेण्यात आले व वेगवेगळ्या सर्व्हिसेस आम्ही इकडे देऊ शकलो. जसं की स्किनच्या ट्रीटमेंट सुरू करण्यात आल्या, हेअर रिलेटेड स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग, केरॅटिन, सिस्टीन यासारख्या ट्रीटमेंट सुरू करण्यात आल्या. आणि आत्ता विचारात घ्याल तर आत्ता मेडिकल कॉस्मेटॉलॉजीचं फील्ड सुरू आहे. तर आत्ता आपण त्याही ट्रीटमेंट्स इकडे अवेलेबल करून दिल्या आहेत. जसं की मायक्रोडर्माब्रेशन्स असेल, ऑक्सिजेट आहे, क्रायो आहे, हायड्रोथेरपी आहे, इलेक्ट्रोपोरेशन आहे, मेसोथेरपीज आहेत. तर ह्या सगळ्या ॲक्च्युली सर्जन्स म्हणू आपण, स्किन एक्सपर्ट म्हणू, ह्या ट्रीटमेंट करतात. तर ह्या ट्रीटमेंट आत्ता आपल्या दापोलीसारख्या भागातनं सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ह्या संपूर्ण करिअरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन सुद्धा शिक्षण घेतलेलं आहे. श्रीलंकेसारख्या ठिकाणी सुद्धा गेलेले आहात तुम्ही. तो अनुभव कसा होता? त्या पद्धतीने त्या देशामध्ये जाऊन कशा पद्धतीचं शिक्षण तुम्ही घेतलं? हे क्षेत्र बघायला गेलं तर मूळ कोणताही व्यवसाय तुम्हाला उभं करायचा असेल तर त्याच्यासाठी मूलभूत तुमचा पाया पक्का असायला पाहिजे. तर मी मानते की शिक्षणाशिवाय ह्या क्षेत्रात उतरण्यात काही मजा नाही. म्हणजे वाटलं म्हणून केलं किंवा आत्ता म्हणतो आपण बऱ्याचदा शिकायलापेक्षा यूट्यूब बघतात, फोन आहेत हातामध्ये, अँड्रॉइड बघितले जातात आणि त्यातून काही गोष्टी केल्या जातात. तर मी तर म्हणेन की शिक्षणच असणं गरजेचं आहे. कितीही 2G आले, 3G आले, 4G आले तरी गुरुजींशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कारण हे असं क्षेत्र आहे की जिथे तुम्हाला लाईव्ह बॉडीवर काम करायचं आहे. सो तुम्हाला ॲनाटॉमी माहिती पाहिजे, फिजिओलॉजी माहिती पाहिजे, म्हणजे शरीरशास्त्र व रचना ह्याचं जेव्हा तुम्हाला सखोल नॉलेज असेल, परिपूर्ण तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्हाला काम करायला सोपं जातं. तर ह्याच्यासाठी म्हणून पहिली सगळ्यात महत्त्वाची असणारी स्किनची डिग्री सिडेस्को, की जी जगामध्ये प्रसिद्ध आहे, ती डिग्री संपादन केली ती स्वित्झर्लंडमधनं. हेअरसाठी घेतली ती श्रीलंकेमधनं. नंतर मेकअप आर्टिस्ट्री केलं ते लंडन आणि दुबईमधून केलं. सो अशा प्रकारे आम्ही बाहेरून शिक्षण घेऊन आलो. नक्कीच या शिक्षणाचा उपयोग तुम्ही आता दापोलीसारख्या ठिकाणी करताय. असं कधी वाटलं नाही की आपण मोठ्या शहरामध्ये जावं आणि तिथे एखादी मोठं सलून स्पा अकादमी सुरू करावी? खऱ्या अर्थाने सांगायचं तर वाटलं बऱ्याचदा आणि केलंही. ते गेस्ट लेक्चरशिप केली मोठ्या शहरांमधनं. पण खरं सांगायचं तर त्याचं मूळ मला तिकडे वाढवण्यापेक्षा इथे वाढवायला आवडलं. त्याचं कारण सांगते. कारण दापोलीसारख्या भागांमधनं ह्या सोयीसुविधा उपलब्ध नाही आहेत. मुलांना शिक्षण घ्यायचं म्हटलं तरी बाहेर जाऊन ते परवडत नाही. राहणीमान तिकडचं असेल किंवा आईवडिलांना सोडून एवढ्या लांब राहायची सवय नसते, आईवडील पाठवतही नाहीत. असं वाटतं की आपल्या भागात जे नाही मिळते ते आपल्या भागात जर आपण देण्यासाठी आहोत तर त्याची सुरुवात का करू नये, म्हणून इकडेच खरं तर त्याचा विस्तार जास्त वाढवण्यात आला. नक्कीच मॅडम, तुम्ही दापोलीमधल्या तरुणींना प्रशिक्षण देण्याचं काम करताय, त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करताय. अनेक तरुणी या ठिकाणी शिकत आहेत आणि एवढी मोठी अकादमी तुमची आहे की ह्या अकादमीमुळे आणि तुमच्या 20 वर्षाच्या वाटचालीमुळे तुम्हाला नुकताच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते एक महिला उद्योजिका, आदर्श महिला उद्योजिका म्हणून सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. हा पुरस्कार नक्की कसा होता आणि पुरस्कार भेटल्यानंतरचा तो अनुभव, ते फिलिंग कसं होतं? उत्तम, उत्कृष्ट म्हणू आपण फिलिंग त्याच्याबद्दलचं. कारण रत्नागिरी जिल्ह्यासाठी मिळणं कसं असतं, कौतुकाची थाप जेव्हा आपल्या माणसांकडनं आपल्या ठिकाणी घडते तेव्हा ती खूप वेगळी असते. म्हणजे तुम्ही कितीही बाहेर गेलात, बाहेरच्यांकडनं त्या गोष्टी घडल्या तरी आपल्या माणसांकडनं आणि आपल्या जिल्ह्यासाठी मिळाली म्हणून जास्तच मोलाची येते. नक्कीच तुम्ही
दापोलीमध्ये वेगळ्या प्रकारची अकादमी सुरू केली आहे, परंतु तुम्ही आता उल्लेख केलात की लहानपणी केस सरळ करण्यासाठी तुम्ही हातामध्ये सिझर घेतलेली आणि ती वाटचाल आता 20 वर्षापर्यंत आलेली आहे. एकूणच त्या काळामध्ये जर बघितलं तर ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळा होता. कदाचित आता अनेक करिअरच्या संधी आल्या असतील, त्यामुळे दृष्टिकोन बदलला असेल. पण त्यावेळेला तुम्ही जेव्हा घरच्यांना ही गोष्ट सांगितली असेल की मला ह्यातच करिअर करायचं आहे, तर घरच्यांचा पाठिंबा कसा होता, त्यांचं मत काय? सुरुवातीच्या काळामध्ये तसा नकार होता, असा स्पष्टपणे कोणाचा होकार नव्हता. पण आजोबांनी व्यवसायाचं बाळकडू खरं सांगायचं तर दिलं, त्यांचा सपोर्ट होता. आणि त्याच्यानंतर एक एक प्रोग्रेस आपण म्हणू शकतो, सक्सेस मिळत गेला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाचे कोर्सेस केले, मग पेपरमधनं येणाऱ्या गोष्टी, होणारे एक एक अवॉर्ड्स, अचिव्हमेंट, त्यामुळे सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला. पण फार मोठी अशी स्ट्रगल नाही करायला लागली या क्षेत्रामध्ये येण्यासाठीची. आणि अर्थातच त्याच्यासाठी आजोबांबरोबरीने कुटुंबाकडनं जी साथ हवी होती ती मिस्टरांनी आणि मुलींनी माझ्या तेवढीच दाखवली. नक्कीच. आणि तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही अनेक मुलींना या ठिकाणी प्रशिक्षण ह्या अकादमीच्या माध्यमातून देत आहात. मी पुन्हा त्याच प्रश्नावरती येईन जो मी तुमच्या बाबतीत विचारला की 20 वर्ष आधी तुम्ही जेव्हा हे करिअरला बघितलं, करिअर म्हणून निवडलं, त्यावेळेला मिळणारा प्रतिसाद किंवा त्यावेळेला होणारी चर्चा ही आजही तशाच पद्धतीची आहे की आत्ताही पालक मुलींना परवानगी देतात? काळ बदलला आहे, त्याच्यामुळे थोडीशी परिस्थिती बदलते असं आपण म्हणू शकतो. संपूर्णपणे नाही, पण थोडाफार बदल झाला आहे. पण मला असं स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की प्रत्येक आईवडिलांना आपापल्या मुलांच्या भवितव्याची खूप काळजी असते, अर्थात ती असायलाच पाहिजे. पण ह्या काळजीमध्ये एवढंच आहे की जसं की तुम्ही कोणत्या पण करिअरमध्ये मुलांना जर पाठवताय तर त्याच्यासाठी मार्केट व्हॅल्यू त्याची काय आहे हे बघणं गरजेचं आहे. बरोबर. हे ब्युटी अँड वेलनेस असं क्षेत्र आहे की मूल जन्माला आल्यापासून, म्हणजे माणूस जन्माला आल्यापासून ते माणूस मरेपर्यंत ह्या गोष्टी लागतात. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याने हेअर कलर केला आणि तो जर छान नसेल, वेगळा असेल, तर आपण मराठी शब्दात म्हणतो अरे काय हा छपरी दिसतोय. ओके, सो हेअर डिझायनर, हेअर स्टायलिस्ट हे काम करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की दिवसेंदिवस ह्याची एक व्हॅल्यू वाढत चाललेली आहे. पहिलं जे एक पार्लरवाली म्हणवलं जायचं ते आता ब्युटिशियन, ब्युटी थेरपिस्ट इथपर्यंत काळ येऊन पोचला आहे. तर नक्कीच पालकांनी ह्या बाबीचा विचार करावा असं मला वाटतं. नक्कीच मॅडम, तुम्ही बोललात तसं की ह्या क्षेत्रामध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. ब्युटिशियन पहिलं बोललं जात होतं, पार्लरवाली बोललं जात होतं, आता मेकअप आर्टिस्ट म्हणून बोललं जातं. हे तुम्ही महत्त्वाचा फरक जनरेशन गॅपमधला सांगितलात. अशा कोणत्या कोणत्या करिअरच्या संधी आजही आहेत की ज्या ठिकाणी ब्युटी पार्लर्स महत्त्वाचं काम असतं? कारण आजच्या परिस्थितीमध्ये मुलगा असेल किंवा मुलगी असेल, अगदी वयोवृद्ध माणसालासुद्धा सौंदर्य जपण्याची तेवढीच इच्छा असते. नक्कीच. करिअरच्या संधी सांगताना इथे दोन्ही प्रकारे करता येतं. जसं की कोणाला व्यवसाय करायचा आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी व्यवसायात उतरावं, पुरेसं भांडवल आहे तर व्यवसायात द्या, नसेल तर नोकरी. मग व्यवसायामध्ये तुम्ही ब्युटिशियन म्हणून काम करू शकता, हेअर आर्टिस्ट आहे, नेल आर्टिस्ट आहे, नेल टेक्निशियन्स आहे, बॉडी थेरपिस्ट आहे, क्रूज लाईन्स आहेत, 5 स्टार रेस्टॉरंट्स आहेत, त्यानंतर कॉलम रायटर आहेत, मॅगझिन रायटर्स आहेत, मसाज थेरपिस्ट आहेत. तर ह्यासारखे विविध म्हणू शकतो आपण की ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत, चॉईसेस आहेत. तर तुम्ही जे शिक्षण घेत आहे त्याच्यानुसार तुम्हाला नक्कीच तिथे पर्यायी जॉब उपलब्ध आहेत. महत्त्वाचं म्हणजे सध्या आपण बघतो झगमगती दुनिया, हॉलिवूड, बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्री याच्यामध्ये सुद्धा मेकअप आर्टिस्ट म्हणून करिअरच्या खूप साऱ्या संधी आहेत. आणि त्या संधी तुम्ही तुमच्या ह्या अकादमीच्या माध्यमातून अनेक मुलींना दिलेल्या आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे, आपले प्रेक्षकसुद्धा हे बघतात आणि त्यांनासुद्धा नक्कीच पडलं असेल, ही रीना अकादमी आहे, सुरू झाली, परंतु ह्याच्या माध्यमातून कोणतं शिक्षण हे मुलींना दिलं जातं, काय सांगायला याबद्दल? आत्ताचं बघायला गेलात तर स्किन आहे, हेअर आहे, नेल आहे, बॉडी आहे, यांसारख्या विविध विषयांवर आपण प्रशिक्षणं देतो. ही प्रशिक्षणं देत असताना सखोल त्यांना ज्ञान देतो. नुसतंच मुलींना थिअरी करून घेतली असं नाही होत, तर थिअरी आणि प्रॅक्टिकल याचं संतुलन साधलं जातं. ऑन फ्लोअर ट्रेनिंग्स इथे खूप महत्त्वाचे असतात, कारण आपण एका जिवंत शरीरावरती काम करणार आहोत. तर त्यांचं कोणत्याही प्रकारे नुकसान न होऊ देता त्यांना ऑन फ्लोअर ट्रेनिंग्स कसे करून घ्यायचे, कम्युनिकेशन स्किल्स कसे डेव्हलप झाले पाहिजेत,
ग्रूमिंग्स कसे असले पाहिजेत, हायजीनपासून ह्या सगळे टॉपिक्स याच्यामध्ये शिकवले जातात. आणि लर्न अँड अर्न प्रोग्राम असतो. डिप्लोमा कोर्सेसमध्ये त्यांना आम्ही काही किट प्रोव्हाइड करतो की जेणेकरून त्यांना पुन्हा पैसे खर्च करून त्या वस्तू विकत घ्याव्या नाही लागत. म्हणजे टूल किट म्हणतो आम्ही त्याला. तर टूल किटद्वारे त्या शिकता शिकता कमवू शकतात. अशा प्रकारचे कोर्सेस डिझाईन केलेले आहेत. अगदी 1 डेपासून ते 1 इयरपर्यंतचे कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. मॅडम, ह्या इंडस्ट्रीमध्ये अनेक स्पर्धा परीक्षा पण असतात, वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण असतं. कशा पद्धतीने शिक्षण घेतलं जातं, स्पर्धा परीक्षा कशा दिल्या जातात, काय सांगायला आपण? परीक्षांचं स्वरूप म्हणाल तर स्किन आहे, हेअर आहे, नेल आहे, बॉडी आहे, याच्याशी रिलेटेड ह्या परीक्षा होतात. या परीक्षांसाठी तुम्हाला आधी काही म्हणतो आपण की छोट्या परीक्षा एका अकॅडमीमधनं देऊन पासआउट करून मग तुम्हाला त्या परीक्षांसाठी एलिजिबल ठरवलं जातं. एका ट्रेनरची किंवा मेंटॉरची गरज असते. त्या एक थीम वाईज एक्झाम चालतात. 25 ते 30 मार्कांसाठीच्या ह्या परीक्षा असतात. या परीक्षांचे फायदे असे होतात की तुम्हाला स्पीड, ॲक्युरेसी, फिनिशिंग याच्याद्वारे काम करता येतं. तर खूप वेळ क्लायंट एका चेअरमध्ये बसून राहत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं ते. आणि तुमच्यामध्ये असलेली क्रिएटिव्हिटी सगळ्यांच्या समोर येऊ शकते. नक्कीच मॅडम, तुमच्या ह्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक चढउतार तुम्ही बघितलेत, परंतु महत्त्वाचा प्रश्न आहे की रीना अकादमी ज्याच्या माध्यमातून अनेक तरुणी या ठिकाणी येऊन स्वतः शिक्षण घेत आहेत, ह्या अकादमीची सुरुवात कशी झाली, कशी करावीशी वाटली? खरं तर त्याची 2 महत्त्वाची कारणं आहेत. आत्ता ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जेवढे हेल्पिंग हँड्स असतील तेवढे कमीच. बरोबर. दुसरं की मी स्वतः एका ट्रेनिंगसाठी बाहेर गेले होते. तर त्या ट्रेनिंगच्या दरम्यान असं झालं की एक्झाम पिरियडमध्ये मला समजण्यात आलं की तुम्ही ही एक्झाम ॲपियर नाही होऊ शकत. का? तर नाही, आमचे काही रूल्स आहेत, फॉर्मॅट आहे, त्याच्याप्रमाणे नाही होऊ शकत. मग कळलं की ती जिथे मी इन्स्टिट्यूट होती, जिथे मी ट्रेनिंग घ्यायला गेले होते, ती इन्स्टिट्यूटच प्रॉपर नव्हती. अच्छा. सो एनरोलमेंटच आमची चुकीच्या ठिकाणी झाली होती. म्हणजे फसवणूक झाली म्हणा त्याला थोडक्यात. तर हे एक कारण होतं की मुली आईवडिलांकडनं पैसे घेतात, बाहेर या कोर्सेससाठी जातात आणि एक तर त्यांना ट्रेनिंग प्युअर मिळत नाही, ऑथेंटिक मिळत नाही आणि त्याच्याबरोबरीने मग सर्टिफिकेशनची वेळ आली की सर्टिफिकेशन होत नाही. म्हणून सुचलं की आपल्याकडे अकॅडमी करावी. आणि दुसरं कारण होतं की म्हटल्याप्रमाणे की सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सो सर्व्हिस इंडस्ट्रीला जेवढे हेल्पिंग हँड्स असतील तेवढे कमीच आहेत. मग आपल्याकडेच शिकलेल्या मुलींना एक तर नोकरीची संधी उपलब्ध होईल म्हणून. आणि दुसरं की आपल्याला जे ट्रेनिंग्स दिलेले आहेत त्या ट्रेनिंगच्या जर ट्रेनिंग घेतलेल्या स्टुडंट्स आपल्या हाताशी असतील तर काम जे क्लायंटला आपण देतो आहे तेच सगळ्यांपर्यंत पोचेल. म्हणून अकॅडमीचा उद्देश खरा तर झाला. मॅडम, खरं तर स्त्रीला अनेक गोष्टी सांभाळायच्या असतात. तुम्हीसुद्धा रीनाज अकादमी एवढी मोठी अकादमी सांभाळताय, संसार सांभाळताय, संपूर्ण गोष्ट तुम्ही करून या गोष्टीकडे सुद्धा त्याच पॅशनेट नजरेने बघताय आणि म्हणूनच तुम्ही 3 वर्ल्ड रेकॉर्ड हे साध्य केलेले आहेत. ज्या स्त्रिया या क्षेत्राकडे वळू पाहत आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? मुळात प्रत्येक स्त्रीच्या जीवनात मला असं वाटतं की एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यातला पहिला म्हणजे स्वयंपाकाचा की जो आपण आईकडनं शिकतो. नंतर सजावट की जी मुळात असते. आणि तिसरा म्हणजे सौंदर्य की ज्याचे धडे आम्ही द्यायला बसलो आहे. नक्कीच मॅडम, प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये असलेले 3 तुम्ही सांगितले अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ह्याच नोटवरती आपण आजची मुलाखत इथेच थांबवूया. तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून मुलाखत दिलीत, आमच्याबरोबर संवाद साधलात, याबद्दल न्यूज अनकटच्या वतीने मी तुमचे आभार व्यक्त करतो. आजवर तुमच्या नावावरती 3 वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तुम्ही वेगवेगळ्या देशामध्ये जाऊन हे शिक्षण घेतलेलं आहे. असेच अनेक वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या नावावरती होत आणि रत्नागिरीचंच नाही तर महाराष्ट्राचं नाव तुमच्याकडून संपूर्ण जगभर पसरवत ही इच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. मंडळी, वेळ झाली मात्र आता इथेच थांबायची. अशाच एका व्यक्तीबरोबर नवीन भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा न्यूज अनकट.